सरकारी नोकरी, लाखोंचा पगार आणि समाजसेवेची जबाबदारी, पण तरीही हजारो रुपयांच्या लालसेपोटी एका सरकारी डॉक्टरला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। या घटनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने रंगेहात पकडलं आहे। गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचं किट देण्यासाठी त्यांनी तब्बल 4,500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका सुशिक्षित महिलेने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। तक्रार मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या। अवघ्या 6 तासांच्या आत सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारताना डॉक्टर कांचन मदार यांना रंगेहात पकडण्यात आलं। डॉक्टर कांचन मदार हे रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक परिचित आणि मोठं नाव मानलं जातं। त्यामुळे अशा प्रकारे लाच घेताना त्यांना अटक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि सरकारी वेतन घेणाऱ्या डॉक्टरकडून केवळ 4,500 रुपयांसाठी लाच मागितल्याचा आरोप झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवांसाठी जर पैसे मोजावे लागत असतील तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा असा सवालही उपस्थित केला जातोय। दरम्यान एसीबीने पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय? सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे लाच मागितली जाणं कितपत योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।